गणपती
हरि श्री राम कृष्ण हरि। हेलो रामकृष्ण हरि जी। हेलो हेलो इको कमी द्या थोडासा मला। हेलो 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 थोडी गेन द्या। हेलो जी हरे हेलो जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि राम कृष्ण हरि हरि
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी थोडंसं मॉनिटर द्या. रूप पाहता लोचनी 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 रूप पाहता लोचनी
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. मन माझे केशवा कवाने घे, मन माझे केशवा कवाने घे. सांग पंढरी राया काय करूया सी, सांग पंढरी राया काय करूया सी. मन माझे केशवा कवाने घे, मन माझे केशवा काय घे. सांग पंढरी राया काय करूया सी, सांग पंढरी राया काय करूया. रूप ध्यानासी, रूप ध्यानासी नये तुझे, नये तुझे. सांग पंढरी राया काय करूया सी, सांग पंढरी राया काय करूया सी. रूपा तुझे ध्यानासी, रूप ध्यानासी नये तुझे. सांग पंढरी राया काय करूया, सांग पंढरी राया काय करूया. कीर्तनी बैसता निद्रे नागवी,
हॅलो हॅलो अमृताहुनी गोड नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा अमृताहुनी गोड
देवा मन माझे केशवा काबाने घे. सांग पंढरी राया काय करूयासी का रूप ध्यानासी नये तुझे. कीर्तनी बैसता निद्रे नागविले मन हे भुलले विषय सुखा. सांग पंढरी राया काय करूयासी का रूप ध्यानासी नये तुझे. हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती नये माझ्या चित्ती किंवा नये माझे चित्ती नामा म्हणे. सांग पंढरी राया काय करूयासी का रूप ध्यानासी नये तुझे. विठ्ठल सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्हिताय. ओम नागाननाय श्रुतियज्ञ विभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते. बंसी विभूषितकरा नवनीरदाभा पीतांबरा दरुणबिंब फलाधरोष्ठा. पूर्णेन्दु सुंदर मुखाद रवींद्र नेत्रा. कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. महायोगपीठे तटे वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग. पाण्डुरङ्ग
पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका. अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परमधाम कैवल्यमेकं तुर्यं. प्रसन्न प्रपन्नार्तिह देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी. नमिली मिया, नमिली मिया. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबाने घे. सांग पंढरी राया काय करूयासी, का रूप ध्यानासी नाही तुझे. तडित विनंदित पीतांबरधारी, अकारण करुणा वरुणालय, अखिल गुणनिधान पंढरीश परमात्मा यांचे लाडके भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आहे. प्रस्तुत अभंगामध्ये संत शिरोमणी नामदेव महाराज आपल्याला हरिनाम गोड आहे, परंतु ते नाम घेण्यामध्ये रस अथवा गोडी तयार झाली नाही आणि त्या कारणे जी निराशा आलेली, ती निराशा पांडुरंगासमोर नामदेव महाराज व्यक्त करतात. विठ्ठला विठ्ठला. गेल्या 5 वर्षापासून हा कॉलेजमध्ये सुरू असणारा सप्ताह म्हणूया, आणि या वर्षी 5 दिवसाचा न होता 6 दिवसाचा हरिनाम सप्ताह आपण या ठिकाणी करतोय. आणि खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण परमार्थ करताना सगळे वायर तुटलेले दिसतात. पण नगरकर सरांना मी पहिल्यांदाच धन्यवाद देतो, कारण की सर्व गुण संपन्न असं कॉलेज कुठं तरी पाहायला मिळतं आणि त्यालाच विशेष म्हणतात. जगतामध्ये भरपूर कॉलेजेस आहेत, मी म्हणतो फॅसिलिटीज सुद्धा जास्त असतील सर, पण जे संस्कार व्हायला पाहिजेत त्याच्यासाठी जे उपक्रम आहेत ते आपल्या कॉलेजचे, दादा पाटील कॉलेजचे सर्वा डॉक्टर प्राचार्य संजयजी नगरकर सर यांच्या मार्गदर्शनाने पूर्णत्वाला जात आहे. आणि एक विद्यार्थी देशाच्या पलीकडे नाव कमवतोय, नुसतं देशातच नाही. हे सुंदर असं मार्गदर्शन, अर्थात परमार्थ जरी करायचा असेल तरी मार्गदर्शन पाहिजे. नाहीतर ज्ञानोबा म्हणतात, मनोमार्गे गेला तो येथेच मुकेला. तद्वत योग्य मार्गदर्शन करणं किंवा चिकाटीने विद्यार्थी घडवणं हे प्रत्येकाकडेच असेल असं नाही. काही जण नोकरी म्हणून पाहतील, पण मी बऱ्याचदा पाहिलं, मी कीर्तन सोडून सर बऱ्याचदा आपल्या कार्यक्रमांना आलो, डान्सचं जरी गाणं असेल, लाईव्ह पाहिजे असेल तरी मी गाणं बसवायला येतोय. मी नुसतं कीर्तनकार नाही, कलाकारही नाही, कलाकार आहे. काय म्हटलं मी? कलाकार नाही, पण कीर्तनकार असून कलाकार सुद्धा आहे. आणि माझं खऱ्या अर्थाने भाग्य आहे की आदरणीय डॉक्टर प्राचार्य नगरकर सरांनी मला लज्जादान दिलं. लज्जादान त्याला म्हणतात की एखाद्याने काहीतरी मागणी करावी आणि आपल्या नियोजनात नसतानाही आपलं नाव गेलं नाही पाहिजे. त्यांना माहिती होतं की हे 3-4 वर्षापासून येतं आहे, पण ह्यांना कार्यक्रम नाही दिला की नावं ठेवेल असं वाटलं ना सर. आणि म्हणून आपलं नाव राखण्यासाठी जे दान दिलं जातं त्याला लज्जादान म्हणतात शास्त्रामध्ये. आणि ते दान नगरकर सरांनी दिलं आणि त्यांना सहकारी अतिशय तितक्याच चिकाटीने साथ करणारे आहेत उपप्राचार्य डॉक्टर प्रमोदजी परदेशी आहेत, त्याचबरोबर प्राचार्य भागवतजी यादव आहेत. हेही त्यांना
तेवढ्याच ताकदीने सहकार्य करतात. कारण कुठलीही गोष्ट करायची म्हटलं तर एकट्याचं काम नसतं, सहकार्यांना घेऊन चालावं लागतं. कृष्ण भगवंताला सगळ्या गोष्टी जर करायच्याच म्हटलं तर एकट्याचं काम होतं. ज्यावेळी युद्ध होतं, ज्यावेळी पर्वत उचलायचा, त्यावेळी भगवंताने एक फक्त करंगडीचा वापर केला, पण सवंगडी तरी काठी देऊन होते त्या पर्वताला. तद्वत सगळ्यांचंच मोलाचं योगदान आहे. डॉक्टर संदीप पैलवान, पै, हा लॉंग फॉर्म मला माहिती नव्हता, आडनावच त्यांचं पै. वा, कारण आडनावं अशी दुर्मिळ असतात बरं का, आणि जरा लांब लचक शब्द असणारे आम्हाला सवय लागलेली आहे. माझं आडनाव तर मध्ये काना मात्र काही नाही, तुम्हाला माहीत नसेल तर सकट आडनाव आहे माझं. मध्ये काना नाही, मात्र नाही, सरळ. अशी माणसं सरळ असतात. विठ्ठला विठ्ठला. डॉक्टर अशोकजी पिसे असतील, त्याचबरोबर प्राध्यापक जयदीप खेतमाळी सर आहेत, प्राध्यापक विष्णूजी मस्के आहेत, प्राध्यापक गवारे सर आहेत, प्राध्यापक बाळासाहेबजी धांडे आहेत, अध्यात्माची अतिशय रुची असणारे धांडे सर आहेत, आणि त्याचबरोबर प्राध्यापक रुद्रेश्वर गरुड सर, आणि मला नेहमी साथ संगत करणारे माझा हा सगळा मित्रपरिवार, ही सगळी महाराज मंडळी, चांगलं बोलणारी, चांगलं गाणारी आहेत. आदरणीय हरिभक्त पारायण, त्यांचं 17 तारखेला कीर्तन ऐकणार आहात असे हरिभक्त पारायण प्रवीणजी मुळे महाराज, हेही आज आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो. आणि ज्यांची चाल सुरुवातीला ऐकली असे हरिभक्त पारायण संगीत विशारद, गायनाचार्य, तबला नवाज, जेवढ्या डिग्र्या द्याव्यात त्यांना तेवढ्या कमीच आहेत, कारण कुठेही टाका ते त्याच्यात परफेक्ट बसणारं व्यक्तिमत्व आहे असे मंगेशजी कचरे सर, त्यांनाही धन्यवाद देतो. आमचे घालमे दादा सुंदर पखवाजे, मीटिंगच्या वेळी आमची भेट झाली, पण मला असं वाटलं नव्हतं, मला वाटलं काहीतरी शिकल्यासारखं वाजवलं, आणि बरेचसे जण शिकलेलं सगळंच वाजवतात. थोडंसं पाहिजे त्याच्यातलं वर्म माहिती पाहिजे, आहे की नाही. वर्म लागतंय किती एवढंच. घरामध्ये किलोचा जर मसाला केला तर एकदाच भाजीमध्ये टाकून चालत नाही, तो महिनाभर पुरेल असा थोडा थोडा टाकावा लागतो, किंवा जेवढी चव पाहिजे तेवढं जेवढं तिखट पाहिजे तेवढंच टाकता आलं पाहिजे. तद्वत गोड असा हात आहे. त्याचबरोबर तबल्यावाला दादा, काय नाव आहे, रामजी कानगुडे, सुंदर हात आहे, फक्त त्याच्या तबल्याला आवाज दिलेला नाही थोडा, आणि आवाजसुद्धा सुंदर दिलेला आहे तबल्याचा सोडून. सिस्टमलाही धन्यवाद. हरिभक्त पारायण तुलसीदासजी गायकवाड गायनाचार्य आहेत, सुंदर असं गाणं, अध्यात्मामध्ये जेवढी प्रमाणं पाहिजेत, प्रचंड असा अभ्यास, अगदी गाडीभर प्रमाणं त्यांच्याकडे, ढेकभर नाही म्हणणार. आणि पिंगळा गायक म्हणून जे प्रसिद्ध आहेत हरिभक्त पारायण आमचे नवनाथजी मंडलिक, त्यांना पिंगळा गायकच नाव आहे त्यांचं. पिंगळा 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 ऐकणार आहेत आपण. आणि काळजी करू नका, कीर्तन आज उशिरा सुरू झालंय. मी नेहमी असं म्हणत असतो की मी वेळेत थांबल, पण आज खरंच वेळेत थांबेल. त्याची चिंता करू नका. माझ्याकडे अर्धा तासपेक्षाही वेळ कमी आहे, पण मला माहिती आहे माझ्या दिद्या माझ्याही अगोदर अर्धा पाऊण तास येऊन बसले, आहे की नाही दिद्यांना. आणि तुम्हाला काय कळेल असंच बोलण्याचा मी प्रयत्न करेल. त्याचबरोबर तबला नवाज इकडं बाजूला बसलेले आहेत, MBA ज्यांनी केलेले, MBA मध्ये HR पोस्टवर आपलेच कॉलेजचे विद्यार्थी आहेत. हरिभक्त पारायण तबला विशारद गोविंदजी मंडलिक, नांदगाववरून ते आलेले आहेत, सुट्टीवर आले होते. ते माझ्याकडे तबलाही शिकलेले आहेत, मंगेश सरांकडेही शिकलेले आहेत, पण त्यांना अध्यात्मातली आवड, संगीत आवडतं आहे, आणि म्हणून त्यांनी आवर्जून वेळ दिला. त्यांनाही धन्यवाद. आमचे मित्र हरिभक्तीपरायण इंग्लिशचे प्राध्यापक रामजी काळे सर आमचं नेहमी फॉलोअप घेत असतात, कुठे कुठपर्यंत आले, उशीर लागणार आहे का, फॉलोअपमध्ये असतात सारखे. त्यांनाही धन्यवाद. आणि सुंदर असं शूट करणारे आमचे बिडकर, त्यांनाही धन्यवाद. आणि आमचे कॉलेजचे मित्र असणारे हरिभक्त पारायण अनिलजी यादव, त्यांचंही मला कार्यक्रम देण्यामध्ये मोठं योगदान असतं. कर्जतमध्ये
बाहेर जिथं जिथं त्यांचं कॉन्टॅक्ट आहे तिथं मला कीर्तन देण्याचं त्यांचं मोठं कार्य असतं माझ्यासाठी. आणि गोशाळा चालवतात असे हरिभक्त परायण महाराज, क्षमा करा नाव विसरलो मी, लक्ष्मण महाराज, की त्यांच्याकडं पाहिल्यावर सेवाभाव समजतो. काही जण आमच्यासारखे महाराज आहेत, मेकअप केलेले महाराज असतात, समजतं आपल्याला की पॅकेज जास्त आहे का कमी आहे की नाही, मेकअपवरूनच समजतं. आणि जगही तसंच निघालंय. जर का मळकट कपडे, बिना इस्त्रीचे कपडे असले की त्यांना पॅकेज कमी दिलं जातं. त्याचबरोबर वृक्षप्रेमी, हरिभक्त परायण, प्रवचनकार, कीर्तनकार, कुळधरवरून आलेले आबाश्री महाराज काकडे हेही आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. वृक्षावरती प्रेम करणारे आहेत, कारण त्यांना माहिती आहे की पर्यावरण बिघडत चाललेलं आहे आणि ते जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर आपल्याला या कीर्तन कथेतून आपल्याला चांगला संदेश पोहोचवणं गरजेचं आहे. विणेकरी दादा घालमे महाराज, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि इकडं आमच्या सगळे कॉलेजच्याच आहेत का? वा, कॉलेज सात्विक कॉलेज आहे म्हटलं तरी हरकत नाही, टाळ्या वाजवा. कारण डान्सचा जर प्रोग्राम असेल तर नावं कट करायला लागतात. काय म्हटलं मी? डान्सचा जर प्रोग्राम ठेवला तर नावं कट करायला लागतात, मला टेज पाहिजे, मला टेज पाहिजे. पण असं अध्यात्माचं काही टेज व्यासपीठ जर असेल तर त्यांना बळच म्हटलं नाही या, तिथं लाज वाटते, आहे की नाही? पण यांचं खरं कौतुक करावं तेवढं कमी. आमच्या मॅडमताई काळे मॅडम ह्याही टाळ घेऊन उभा आहेत, वारकरी वेशामध्ये उभे आहेत. अजून कोणाचं धांडे सरांचं नाव तर घेतलं आहे, हां भोसले सर आहेत. लहानपणापासून ते मला ओळखतात, आमचे चांगले ऋणानुबंध आहेत. आदरणीय भोसले सर ते टाळ घेऊन उभे आहेत. आणि गरुड सर ते पण टाळ घेऊन उभे आहेत. आता दोघच जण राहिलेले आहेत विद्यार्थी, हां ओम मासाळ आणि खाली बसलेले दोघं दादा. आणि अधिक विलंब न करता नगरकर सरांना मी धन्यवाद देतो आणि अभंगामध्ये प्रविष्ट होतो. विठ्ठला विठ्ठला. अभंगामध्ये नामदेव महाराज आपल्याला नाम घेताना यश आलं नाही याची कबुली देत आहेत आणि नाम असं सांगतायत की अमृतापेक्षाही गोड आहे. आता मला सांगा की नाम चाखल्याशिवाय गोड आहे की कडू आहे हे कळेल की न चाखता कळेल? जास्त डोकं खाणार नाही, फक्त पटपट बोलत चाल. काहीतरी खाल्ल्यावर चव सांगता येईल का न खाता सांगता येईल? खाल्ल्यावर, बरोबर आहे. आणि जर एखाद्याने साखर खाल्लेलीच नाही आणि त्याला जर आपल्याला समजावून द्यायचंय की साखर गोड आहे, मी खाल्लेलीच नाही, कशी असते चव? गोड असते. साखर कशी असते? गोड. नाही मला एक्सप्लेन करून सांग ना, की नाही, मला एक्सप्लेन करून सांग. कसं सांगायचं मग? ते नाही का ग, आय मीन ते नाही का ते असं गोड, आय मीन गोड. काही सांगता येणार नाही, सांगताच येणार नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात परमार्थामध्ये अनुभव लागतो. गोड लागे परी सांगता चिनये, गोड लागे परी सांगता चिनये, बैसे मिठी सये, आवडीची गोड लागे परी सांगता चिनये. प्रमाण आहे तुकोबारायांचं की गोड लागतंय पण शब्दात सांगता येणार नाही. बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत आपल्याला एक्सप्लेन करून सांगता येत नाहीत, त्या अनुभवाने आत्मसात करून घ्याव्या लागतात किंवा त्या समजून घ्याव्या लागतात. आणि म्हणून नाम हे तुझं श्रेष्ठ आहे. आजच्या दिवशी सप्ताहाचा नियम असतो की नामपर अभंग पाहिजे, नामाचं महत्त्व त्या ठिकाणी कळालं पाहिजे. आणि म्हणून नामाची महती सांगणारा अभंग मी सेवेकरता निवडलेला आहे.
नामदेव महाराज म्हणतात की नाम गोड आहे, पण ते किती गोड आहे तर अमृतापेक्षा गोड आहे. मला सांगायचं म्हटलं तर सांगता येणार नाही, पण नामदेव महाराज बोलून बसले की अमृतापेक्षाही गोड आहे. मग नाम ही साधना अतिशय महत्वाची की आत्ताच महत्वाची कीर्तनासाठी की उद्धार करून घेण्यासाठी महत्वाची, हे पण कळणं तितकंच गरजेचं आहे. 4 युग आहेत, तुम्हाला माहिती आहेत. युग किती आहेत? 4. एक कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, ही 4 युग आहेत. आणि प्रत्येक युगामध्ये भगवंताकडे जाण्याचा एक विशिष्ट मार्ग ठरवून दिलेला आहे. जसं आपल्या वेगवेगळ्या फॅकल्टीज आहेत. सायन्सला गेला, त्याचं काय मेडिकल वगैरे डॉक्टर व्हायचं असेल, त्या फील्डमधला पहिल्यापासून त्याला अभ्यास लागेल, म्हणून त्याने ती फील्ड निवडली. तद्वत भगवंताकडेच जायचं आहे. जसं की पंढरपूरला जायचं आहे, कर्जतवरून निघाला काय, मिरजगाववरून निघाला काय, पोहोचणार कुठे आहे? पंढरपूरलाच. पण मार्ग वेगवेगळे आहेत. आणि त्याप्रमाणे कृतयुगामध्ये ध्यानाला महत्त्व दिलं. जर भगवंत आपलासा करून घ्यायचा असेल, भगवंत जर आपल्याला भेटण्याची इच्छा जर आपल्यामध्ये असेल, अर्थात तेवढी तीव्रता आपल्याकडे असेल, मुमुक्षू जर आपण असू, तर आपल्याला ध्यान करावं लागायचं कृतयुगामध्ये. त्रेतायुगामध्ये यज्ञ करावे लागायचे. भला मोठा होम हवन काय म्हणतात, आत्ताच्या काळात ते साध्य होत नाही, कारण ज्या नोटा बंद झालेल्या आहेत त्या चलनात चालतीलच असं नाही. भगवंताच्या बाबतीत निश्चित हा नियम लागू होणार नाही, पण ज्या त्या काळात जे ते साधन दिलेलं आहे ते महत्त्वाचं आहे. आणि द्वापार युगामध्ये पूजा दिली, मूर्तीच्या समोर बसायचं, त्याची पूजा करायची. अर्थात तो कृष्णाचा काळ आहे आणि त्यामध्ये गोपिका समोर बसायच्या, कृष्णाचं रूप आठवायच्या, त्याची प्रतिमा मनामध्ये धारण करायच्या. अर्थात आता हा भेद मला जास्त सांगायला वेळ नाही, ध्यान कसं असतं काय, जसं ओघाओघाने येईल, माझ्याकडे वेळ कमी आहे. तर कलियुगामध्ये जर उद्धार करून घ्यायचा असेल, कलियुगामध्ये जर भगवंताकडे जाण्याचा रस्ता असेल, तर तो रस्ता कोणता आहे? हरेर नाम हरेर नाम हरेर नाम केवलम कलो नास्तेव 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 गतिरण्यता. नारद पुराण आपल्याला सांगतं की कलियुगामध्ये जर उद्धार करून घ्यायचा असेल तर नाम महत्वाचं आहे. आणि हे नाम घेतल्याच्या नंतर तुम्हाला काही मिळणार नाही असं नाही, नाम सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देतं. पण हे नाम एकदा का साधकाच्या जिव्हेवरती आलं तर त्याला संसारातली सगळी सुख तुच्छ वाटू लागतात. नव्हे ते नाम इतकं गोड वाटू लागतं की जे अमृत अमर करणार आहे ते सुद्धा त्याच्या पुढं फिकं वाटतं. अभंगाचं पहिलं चरण. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, 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 अमृताहुनी गोड
अमृतापेक्षाही गोड आहे. आता अमृत तुम्हाला माहिती आहे, अमृत हे समुद्र मंथनातून 14 रत्न जी आली त्याच्यापैकी एक अमृत आलेलं आहे. विष आलं ते कोणी पिलं? महादेव. मी. महादेव. हा, महादेवांनी पिलं. आणि ते विष पिल्याच्या नंतर त्यांना नाव पडलं नीलकंठ. त्यांचा गळा काय झाला? निळा झाला. त्या विषाचा परिणाम झाला, साईड इफेक्ट, आणि म्हणून त्यांना नाव नीलकंठ पडलं. तसंच अमृत आलं आणि ते अमृत कुणी घ्यावं याच्यासाठी भांडण लागलं. कुणाचं? राक्षसांचं आणि देवाचं आणि राक्षसाचं भांडण लागलं की बाबा आम्हाला अमृत पाहिजे. पण हे अमृत देवांनाच मिळावं ही इच्छा भगवंताची होती. भगवंताच्या इच्छेसमोर आपण काही करू शकत नाही बरं का दिद्यांनो. आपण कितीही वेळा म्हणतो, आता मी ना इतका अभ्यास करते ना, पण ते पाऊट काही सुधरूनच देत नाही. किती वेळा आपण ठरवतो पण निर्धार आपला टिकत नाही. आपल्याकडं सात्विकता ज्यावेळी येते, नम्रता ज्यावेळी येते, त्यावेळी आपल्याला आपोआप शिस्त लागते. आणि ही शिस्त लागली की आपल्याकडे बसण्याचा स्टॅमिना वाढतो. बोलेल मी, पुढे ते चरण आहे. चला, अमृत देवांनाच मिळावं हा प्रयत्न भगवान विष्णूंचा होता. आणि म्हणून मोहिनीचं रूप धारण केलं आणि अमृताचा कलश हातामध्ये घेतला. आणि राक्षसांची वृत्ती फिरली. त्यांनी नुसतं अमृत आम्हाला दे असं नाही, ती म्हटली मी ज्याला देईल त्यांनी प्यायचं. संपलं. मी ज्याला देईल त्यांनी प्यायचं म्हटलं का, त्याने बरंचसं लांब चालत नेलं आणि सांगितलं लाईनमध्ये उभे राहा. त्या लाईनमध्ये देव उभे राहिले. एकच राक्षस चतुर होता, राहू नावाचा एकच राक्षस चतुर होता. आणि अमृत वाटप करताना देवांच्या संख्येमध्ये जास्त संख्या आली, पण तोपर्यंत अमृत वाटप झालेली होती. आणि राहू हा अमृत पिऊन घेतलं. त्याने अमृत काय केलं? पिऊन घेतलं. आणि मग मोहिनीच्या लक्षात आलं, ये अंजान आहे, दिस इज अननोन पर्सन. हे कोण आहे असं म्हटल्याच्या बरोबर तो पळत सुटला. आणि मग भगवान श्रीकृष्णांनी अर्थात विष्णूंनी सुदर्शन त्याच्या पाठीमागं लावलं आणि त्याचा शिरच्छेद केला. आणि शिरच्छेद झाल्याच्या नंतर त्याचे 2 भाग झाले, राहू आणि केतू. ते आजही राक्षस अमृत पेल्यामुळं सोडत नाही. कुंडलीत कायम क्रॉस राहतं. जन्म कुंडली जर तुमच्या कुंडलीत असेल तर शनी त्रास देतो असं नाही, राहू भ्रमित करून टाकतो. आजही कुंडलीत राहू केतूचा तेवढा रोल आहे. केतू तुम्हाला कमरेपासून खालचा आजार किंवा कमरेवरती त्याचा अंमल आहे, तो तेवढा आजार देतोच. विद्वानांकडून कुंडली पाहिली तर तुम्हाला ते सांगतील. राहू घशाचा, छातीचं इन्फेक्शन हे राहूचं काम असतं. आजही तो त्रास देतो. का तर तो राक्षस होता पण अमृत पेला. चला, मला अवंतर बोलायचं नाही. अमृताचं काम काय? मरून न देणं. पण त्याच्याही पेक्षा तुलना जर केली तर अमृतापेक्षाही श्रेष्ठ काय आहे? नाम आहे, भगवंताचं नाम आहे. तुम्हाला सांगू, एक हरिदास, तानसेन नाव ऐकलेलं? तानसेन डान्स करायचे. जाऊ का घरी? विठ्ठला विठ्ठला. तानसेनचे गुरुजी हरिदास जे आहेत तर ते भगवंताला सोडून काही गात नव्हते. त्यांचा काय जप असेल तो जप करत राहायचे. आणि हरिदासांनी ते गायल्याच्या नंतर तानसेन मुद्दामून चुकायचे, मला ते समजावं म्हणून मुद्दामून बेसूर सूर लावायचे बरं. कसं जाणीवपूर्वक बेसूर सूर लावल्यावर मग ते सांगायचे अरे असं गायचंय हरिदासजी. पण हरिभक्त पारायण होते. आणि अकबराला एकदा असं वाटलं की मला हे गायन ऐकायला मिळावं. पण ते म्हटले आमचे गुरुजी बाहेर येत नाहीत, तुम्हाला तिकडे यावं लागेल. म्हणून मग ठरल्याप्रमाणे अकबराला घेऊन तानसेनजी आले आणि त्यांनी मुद्दाम बेसूर गायलं. आणि म्हटले आता ते कसं चांगलं किंवा राग कसा बरोबर आहे की नाही. आता बऱ्याच जणांनी राग गायल्यावर आपल्याला राग येतो, कळत आहे ना. हां, बऱ्याच जणांनी राग गायल्यावर राग येतो. गाण्यामध्ये विषय आला म्हणून सांगतो, राग गाताना रंजकता ही टिकून पाहिजे. अर्थात रागाची व्याख्या करताना रंजयती इति राग हा अशी केलेली आहे, त्याची रंजकता टिकून पाहिजे. पण हल्ली काय होतं माहिती आहे का, प्रत्येकाला कॉन्फिडन्स आलेला आहे. यूट्यूबला एक अभंग ऐकला की ते म्हणतात मी गायक झालो, आहे की नाही, गायक झालो.
आणि असा स्वर लावतात. शब्द एवढे अभंग वाणी त्याचं नाव आहे. ते कधी भंग पावत नसतात. एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे. हे ऐकायला चांगलं वाटतं ना. एक वेळ करी या दुःखाय गळे, एक वेळ करी या दुःखाय गळे. हे राग गायल्यावर रागच येणार ना. शब्दांमध्ये मिठास आहे ना, त्याच्यामध्ये भाव आहे ना, स्वराला महत्व आहे की नाही. म्हणून सुंदर असं राग ते समजावून देत होते आणि तो राग समजावून दिला. अकबर खुश झाले. वा, असं गायन ऐकलं की धन्य झालो. आणि गायनामध्ये शक्ती तेवढी आहे. तुकोबाराय वर्णन करतात, गायनाच्या रंगी शक्ती अद्भुत हे अंगी, हे तो देणे तुमचे देवा, घ्यावी अखंडित सेवा. गायनामध्ये तेवढी शक्ती आहे, अद्भुत शक्ती आहे. आवडलं आणि म्हटले, हरिदासजी तुम्ही एवढा स्नानासाठी घाट चढून जाता, तो एकदम असा जुने डबर वगैरे कठीण होता. म्हटले मी तुम्हाला घाट बांधून देतो. ते म्हटले काही हरकत नाही, तुम्ही मला गायनावरती खुश आहेत, समाधान आहे, पण काही असं बांधून देऊ नका, देणगी देऊ नका. ते म्हटले मी काही कीर्तनकार नाही. काय म्हटले? म्हटले मी सच्चा साधक आहे. आणि मग त्यांनी सांगितलं नका देऊ. म्हटले जर द्यायचं असेल तर माझा घाट आहे, त्याच्यापेक्षा सुंदर देता आला तर द्या. आणि त्यांनी दिव्य दृष्टी अकबराला दिली. दिव्य दृष्टी म्हणजे मी जसं बोललो ना, शब्दात सांगण्याचं काम नाही, जे असतं पण दिसत नसतं, नाही का. दिव्य दृष्टी दिली आणि त्यांनी पाहिलं तर म्हटले माफ करा, सोनं म्हणू नका, अजून काय म्हणू नका, मोती म्हणू नका, अशाच्या अशा भिंती, एवढा सुंदर घाट त्या दिव्य दृष्टीने पाहिला. म्हटले माफ करा, इतका सुंदर घाट मी कधीच तुम्हाला देऊ शकलो नसतो. हे कशाने आणि का सांगितलं की नामामध्ये एवढी ताकद आहे. म्हणून अमृत काय करतं, अमृत मरून देत नाही, पण स्वर्गामध्ये अमृत पिणारे आहेत, पण स्वर्गामध्ये सुद्धा त्यांचं एकदा पुण्य संपलं की त्यांना पाठीमागे यावं लागतं. क्षीणे पुण्य मरते लोकं विशंती. चला, मी आता जास्त श्लोक वगैरे सांगत नाही, किंवा माऊलींच्या भाषेत जर सांगायचं म्हटलं, मग पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुण्य संपलं, अमृताचं काम संपलं, पुन्हा खाली यावं लागतं. म्हणून मी म्हटलं की क्षीणे पुण्य विशंती, बस तिथं त्याचं काम संपलं, पुन्हा पुण्य कमवा. आणि नामदेव महाराजांना जे अपेक्षित आहे, तर हे संसारातली सुख नकोय, जे नश्वर आहे ते नकोय. नश्वर म्हणजे काय, आपण आपल्या देहाला काय समजतो, गॅरंटीड. आज आपण माझ्यासहित देहाचा मेकअप केल्याशिवाय राहतो का? नाही. प्रत्येकाला आवर्जून सांगतो तुम्हाला, आपण मोबाईल घेताना फोटो चांगला असणारा घेतो का साऊंड चांगला असणारा? दिद्यांनो, हा, फोटो चांगला असणारा. तो कशासाठी की मी फोटो काढला तर ऑलरेडीच फिल्टर लावून यावा. माझ्या तोंडावर 1750 फुटकुड्या असल्या तरी त्या क्लीन करावा. त्याने काय करावं, खोटं दाखवावं. अर्थात याच्यावरून लक्षात काय घ्यायचंय की आपलं सौंदर्य टिकणारं नाही, भगवंताचं सौंदर्य टिकणारं आहे. इव्हन भगवंताचं नाम, आपलं नाम कुठेही टिकणारं नाही. शास्त्रामध्ये असं सांगितलं, अस्ति भाती प्रियम रूपम नामम चेतशो. अस्ति भाती रूपम प्रियम आणि नाम, हे 5 आहेत. याच्यामध्ये 3 अंश आहेत भगवंताचे. पहिले सत्व रजतम, हे कायम टिकतात. तुम्हाला उदाहरणादाखल सांगतो. आणि याच्यामध्ये 3 जे आहेत ते भगवंताला कसे पोषक असतात आणि आपलं नाव का टिकत नाही हे सांगतो आणि थोडक्यात सेवा आटोपतो. बघा, अस्ति म्हणजे काय, अस्तित्व जाणवणं आहे. अस्ति भाती, अस्ति
भाती अस्तित्व आहे. सपोज एखादी व्यक्ती आपल्या समोर उभी आहे, आपल्याला ती जाणवते. भाती ती जाणवते. प्रियम ती आवडते. असं समजू नका मी मनुष्याबद्दलच बोलतोय. जी जी वस्तू आपल्या उपयोगाची ती आपल्याला आवडते. तुम्ही म्हणाल गायीच्या शेणाला सुद्धा महत्व आहे. ती जर आपल्या उपयोगाची असेल तर ती आपल्याला आपोआप प्रिय होते. रस्त्यावरून ते उचलून नेणार आपण, गावरान गायीचं शेण आहे. आता सारवायचा तो कुंटाणा राहिलाच नाही, पण पूर्वी कुठेतरी असेल, आहे की नाही. आजही पूजेला बऱ्याचशा महिला ते गावरान गायीच्या शेणाचा वापर करतात, जागा पवित्र व्हावी म्हणून. चला असो, पुढे चला. तर ते आपल्याला प्रियही असतं. ह्या 3 गोष्टी. पण रूप आणि नाम बदलणारं असतं. रूप कधीही टिकत नाही. त्याचं चांदणं पडू द्या, टिकत नाही. भगवंत एकमेव असा आहे की तो त्रिकाला बाधित आहे. अगोदरही होता, आत्ताही आहे, भविष्यातही असणार आहे. भगवंत हा काळाच्या पलीकडचा आहे. इव्हन भगवंत आहे म्हणून चंद्र सूर्य तारे. बरेच जण म्हणतात चंद्र सूर्य तारे जोपर्यंत येतो तोपर्यंत परमार्थ चालेल, पण गणित उलट आहे. परमार्थ जोपर्यंत आहे तोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत. विठ्ठला विठ्ठल. का बोललो मी? आपल्या नामाला महत्व नाही. आपलं नाम कलेक्टर जरी झाला, एक ना एक दिवस कुठंतरी आपलं नाव मावळून जाणार आहे. पण भगवंताचं नाव आजही चालतंय की नाही? एवढी युग होऊन गेली, पण त्याचं नाव अजरामरच आहे. आणि त्याच्या नावाचा इफेक्ट आहे, कारण तो व्यापक आहे. हरी आला रे, हरी आला, संत संकेत आनंद झाला. हरी येथे रे, हरी तेरे, हरी वाचुनी नाही रे, हरी वाचुनी नाही रे. हरी आला रे, हरी आला, हरी आला रे, हरी आला, हरी आला. हरी व्यापक सर्वाभूती, हरी आदी रे, हरी अंती. हरी सगळीकडे आहे म्हणून त्याचं नाव कधी संपत नाही. आपण संपणारे आहोत म्हणून आपल्या नामाला किंमत नाही. आणि भगवंताचा जर धावा खऱ्या अर्थाने ज्या ज्या भक्तांनी केला त्यांच्या समोर लगेच प्रकट होण्याची मागे पुढे उभा राहे सांभाळी, मागे पुढे उभा राहे सांभाळी, मागे पुढे उभा राहे सांभाळी, मागे पुढे उभा राहे सांभाळी. हरी देवालया, हरी देवालया, मागे पुढे उभा राहे सांभाळी, मागे पुढे उभा राहे सांभाळी. हो, त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे की तो प्रकट होऊ शकतो. अर्थात त्याचं अस्तित्व कायम आहे, आपलं अस्तित्व कायम नसतं. आणि म्हणून नामदेव महाराज साधक दशेमध्ये असताना भगवंताला म्हणतात की पांडुरंगा, माझं मन तुझं नाव घेत नाही. इतकं गोड नाम आहे, मला माहिती आहे की ते तारणार आहे, पण माझं मन तिथं लागत नाही. का लागत नाही? का लागत नाही? तर विषय सुखामध्ये मी गुंतलेलो आहे. काय होतं पहा, मन, आता माझ्याकडे जास्त वेळ नाही, 2 मिनिटात मी थांबतो. मन तुम्हाला सांगतो. मन सुद्धा तुम्हाला एक्सप्लेन करता येईल का? मन म्हणजे काय? मन कुठं राहतं? त्याचं अस्तित्व कुठं असतं? तुम्हाला इंद्रिय दाखवता येईल. माझा डोळा, माझा कान, माझं कपाळ, हे दाखवता येईल. पण मन नावाची गोष्ट तुम्हाला दाखवता येईल का? मन दिसत नाही, पण काम केल्याशिवाय राहतं का? अटॅक आणायचं सुद्धा काम कोण करतं? है की नाही? मन षष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. है की नाही? ते सगळीकडं आहे, सगळ्या प्रकृतीमध्ये ते काम करतंय, पण ते दिसत नाही. तुम्ही म्हणाल माझं मन, किती छाती बडवून घ्या, मन दिसणार नाही. मन हे आकाश तत्वापासून, जसे पंचतत्व आहे त्या पंचतत्वामध्ये मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त ह्या ज्या गोष्टी आहेत, याच्यामध्ये मनाचा रोल आहे पहिला. आणि या चौघांना मिळून
जे घेऊन राहतं ते त्याचं नाव आहे अंतःकरण. मी अंतःकरणापासून सांगते, मी मनापासून सांगतो. माझं मन, मनाला वाटलं. कुणाला वाटलं मनाला? म्हणजे दाखव बरं. मला लागलं समजा हाताला काहीतरी मार लागला, दाखवता येईल जखम झाली. तसं मनाला जखम झालेली दाखवता येईल? नाही दाखवता येईल. पण माऊलींनी सांगितलं ते कुठे आहे? ते बुद्धीसी बाहेरी अहंकाराची उरावरी. बुद्धीसी बाहेरी आणि अहंकाराच्या उरावर जे राहतं तर ते काय आहे? मन आहे. ते तुम्हाला दाखवता येणार नाही, फक्त सांगता येईल, बोलता येईल, पण ते मन कार्य केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून जाता जाता तुम्हाला सांगतो, मन तुम्हाला एका ठिकाणी कधीच लागत नसतं. त्याचा स्वभाव आहे चंचल. कसा आहे? बहिणाबाईंनी सांगितलं, मन वढाय वढाय जसं पिकातलं ढोर, किती हाकल हाकल फिर येत पिकावर, किती हाकल हाकल फिर येत पिकावर. मन जहरी जहरी त्याच न्यारे तंतर, मन जहरी जहरी त्याच न्यारे तंतर. सपई चुतरी बरा त्याले उतारे मंतर, सपई चुतरी बरा त्याले उतारे मंतर. हो, 7 विंचू पूर्वी चालले ना तर ते चावले ना तर मंत्राने उतरवले जायचे, पण मनाने काय एकदा वाईट चिंतलं तर काय होईल सांगता येत नाही. म्हणून असं म्हणतात जुनी लोक, एक वेळ मांजर आडवं गेलं तरी जमन बाबा, पण माणसाने आडवं जाऊ नाही. पण माणूस प्राण्यांना दोष देतो. चला असू द्या. मन हे दिसत नसतं, पण त्या मनाने निर्धार करायचा असतो. संकल्प विकल्पनात्मक इदम अंतःकरणम मना. वेदांत शास्त्र सांगतं की ते संकल्प आणि विकल्प करतं, त्याचं नाव मन आहे. निर्णय घेतंय त्याचं नाव बुद्धी आहे. त्याच्यावर विचार करून निर्णय घेणं त्याचं नाव बुद्धी आहे. आणि त्याच्यावर मीपणा घेतं त्याचं नाव अहंकार आहे. आणि सगळ्या गोष्टींचं स्मरण करतं, चिंतन करतं, त्याचं नाव काय आहे? चित्त आहे. आणि म्हणून मनाने निर्धार करा. जाता जाता तुम्हाला सांगतो की तुम्ही जर मन चंचलामध्ये जर ठेवलं, तुमचं जर टार्गेट एवढंच राहिलं ना दिद्यांनो की मला कॉलेजमध्ये यायचं आणि फॅन्सी व्हायचंय. कारण हल्लीच्या काळामध्ये दोनच मिनिट, हल्लीच्या काळामध्ये अशी गंमत व्हायला लागलेली की शिकून आपल्याला मोठं व्हायचंय हे ध्येय आपण घेऊन येतो, पण भरकटतो मात्र तिसरीकडंच. मी आत्ताही बोलून गेलो. तुमची मम्मी बघा, आम्ही हे कॉलेजला असताना आमचा जो चेहरा, जो सुंदर चेहरा होता तो आत्ता नाही. पूर्वी आरशे जे होते ना त्यांना, आरशे एकदम लो क्वालिटीचे होते. चांगला चेहरा असताना 9वी 10वीला तारुण्य अवस्थेत असताना, 11वी 12वीला तारुण्य अवस्थेत असताना सुद्धा तो आरसा मोठं तोंड दाखवायचा, नाकाला बाक पडलेला, कसं पण दाखवायचं. आता आरशे मोठे आले नाहीत, क्वालिटीचे आले, सुंदर दाखवतात आरशे चेहरे, पण आता तोंड तरी मोठंच दिसते. बदल होत जाणार आहे. कुणाचंही शरीर तितक्याच ताकदीने चांगलं राहत नसतं. आणि बुद्धी सुद्धा, तिला सुद्धा झीज असते. कॉम्प्युटरला सुद्धा हार्ड डिस्क आहे, तिला सुद्धा लिमिट आहे किती डाटा सेव्ह करायचा. बुद्धीलाही लिमिट आहे. म्हणून तुम्हाला निर्धार करणं, अर्थात हे बुद्धीचं काम आहे. आणि बुद्धीने जर ठरवलं तर त्या मनाला कुठेही जाऊन देत नसते. कुठलीही चूक केल्याच्या नंतर बुद्धी म्हणत असते तुला काय करायचंय ना, आता तू तिकडे गेला होता ना, मग मन करून बसतं. आणि मन काय उद्योग करून बसल्याच्या नंतर त्या बुद्धीला काय करतं, ती फाईल ट्रान्सफर करतं आणि म्हणतं बघ आता तुझं, मी काय सांगतो, मी म्हटलं होतं काय, गेलेलं असतं तेच. हे चंचल असतं. म्हणून अभ्यासावरती फोकस करा. आजची दुनिया आहे, तुम्हाला मीडियाला येऊन नुसत्या लाईकनी तुमचं पोट भरणार नाही. तुमच्या लाईकने तुम्हाला फुगवल्याने काही होणार नाही. तुम्हाला माझं बोलणं कठीण वाटेल. आणि हल्ली आपला स्वभाव असा आहे, फक्त
स्टेटस, ते पाऊट, रस्त्यावर जाऊन शूटिंग, हे फक्त मला म्हणावं छान. काय होतं हो त्याने? काय ते म्हणजे अभ्यासातला भाग आहे का तो? अभ्यासातला भाग आहे असा प्रश्न पडणार आहे का तुम्हाला फायनल एक्झामला? तुम्ही यावर्षी किती पिक्स काढले? कुठे कुठे गेला होता? अजिबात नाही. मनाने निर्धार केला पाहिजे. कारण तुकोबारा एका ठिकाणी असं म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य होणारी गोष्ट जगतामध्ये कुठली नाही, पण त्याच्यासाठी तेवढे एफर्ट्स पाहिजे. तेवढा प्रयत्न कराल तर तुम्हाला यश निश्चित आहे. अन्यथा तुम्ही म्हणाल आम्ही प्रयत्न केला, एक 2-2 मार्कावरून जातो, पण त्याच्यामध्ये आपण कुठेतरी प्रयत्नामध्ये कमी पडतो, अभ्यासामध्ये कमी पडतो. आणि म्हणून मन हे स्थिर करण्याचा प्रयत्न करा. जरी चंचल असलं तरी त्याला स्थिर करण्याचा प्रयत्न करा. बुद्धीकडे ट्रान्सफर करा. बुद्धी अहंकार घालवेल. अहंकार घालवला की चित्त त्याच्यावर विचार करेल आणि अर्थात जे जे तुम्हाला पाहिजे त्या वेळेस परीक्षेमध्ये ते ChatGPT सारखं ओपन करून देईल. अर्थात स्मरण करणं हे चित्ताचं काम असतं, पण त्याच्यापर्यंत आपण अभ्यास पोहोचूनच देत नाही. आणि म्हणून जोपर्यंत सक्सेस होत नाही तोपर्यंत अभ्यास करणं याचं नाव अभ्यास आहे. नाहीतर परीक्षा आली आणि एवढा चॅप्टर वाचला, याला चॅप्टर म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून या संसारामध्ये गुंतल्याच्या नंतर मन काय करत असतं की भगवंताचं नाम घेऊन देत नसतं. अर्थात तुम्हाला आम्हालाही अभ्यास करून देत नसतं. आणि म्हणून नाईलाज झाला आणि नामदेव महाराज पांडुरंगाला सांगू लागले, सांग पंढरी राया काय करूया रे. सांग पंढरी राया काय करूया रे. सांग
गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा कावाने घे सांग पंढरीराया काय करूयासी का रूप ध्यानासी नये तुझे कीर्तनी बैसला निद्रे लागविले मन हे भुलले विषय सुखा सांग पंढरीराया काय करूयासी का रूप ध्यानासी नये तुझे हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती नये माझ्या चित्ती नामा म्हणे. आज आपल्याला वेळ कमी होता, पहिला दिवस होता आणि हा म्हणता म्हणता उशीर झाला. परंतु मी सुरुवातीलाच उल्लेख केला की बराच वेळ तुम्ही बसलेले आहात आणि अशीच बैठक अभ्यासालाही ठेवा. हे की नाही, मनोरंजन म्हणून म्हटल्यावर आपलं मन कितीही लागू शकतं. 12 वाजलेले कळत नाही. भविष्यात असं होईल की हे एखादी व्यक्ती जर ओळखायची म्हटली कुठल्या सालातली आहे, 2026 मधली की 25 मधली, तर भविष्यात त्याचा अंगठा बघावा लागेल. त्याचे ठसे बऱ्यापैकी निघून गेलेले असतील रील्सवर ढकलून ढकलून. त्याला रील्स सारखी ढकलावी लागते ना. 12 वाजलेली त्याला कळत नाही आणि मग कळेल की कुठल्या सालात. म्हणून तुम्ही अभ्यासावरती फोकस करा. मी असं मोबाईललाच ऐकलंय बरं का, यूट्यूबला, की आपलं जे कॉन्सन्ट्रेशन असतं ते मोबाईलच्या ज्या लहरी आहेत ते काढून घेतात. मग आपली एकाग्रता कमी कमी होत जाते. अर्थात मेमरी आपली कमी कमी होत जाते. मोबाईलचा शक्यतो वापर कमी करा आणि प्रत्यक्ष अभ्यास समजून घेणं याच्यावरती जोर द्या. कारण आपल्याला 10वीपर्यंत ही सवय लागलेली, लिहिणं म्हणजे अभ्यास. माझं तर सांगतोय ते लिखाण म्हणजे अभ्यास होता. मग त्याच्यात अक्षर चांगलं झालं पण टॅलेंट्स ही समजून घेतल्याच्या नंतर येते. अन्यथा या जगामध्ये काही चालतं, तुमची विद्वत्ता पाहिजे. टकल्या माणसाला सुद्धा कंगवा विकतात लोक. मार्केटिंग स्किल आहे त्यांचं. त्याला टकलंय ना. आता ती एक न्यूज येते बघा, ट्राया. एक जण म्हणतो की माझं पारंपरिक आहे, आय एम जेनेटिक मॅन. आमच्या वडिलांनाही केस नव्हते त्यामुळे माझ्यावर परिणाम नाही होत. पण ते म्हणतात होणारच, परिणाम होणारच. आणि हे सुद्धा आपल्याकडे स्किल पाहिजे. आजचा जमाना बदललेला आहे. तुम्ही पाया पडले तर समोरचा म्हणतो मी मोठा आहे. तुमचे संस्कार बघत नाही. जशाच तसंही गरजेचं आहे, पण त्याच्याबरोबर आपलं स्किल टॅलेंट्सही आपली टिकून राहावी याच्यासाठी प्रयत्न करा. कारण एक तुम्हाला जाता जाता गंमत म्हणून सांगतो, 100 रुपये कटिंग करायचा चार्ज होता. किती? 100 रुपये. आणि एक टकलं गेलं. ते टकलं म्हटलं माझी कटिंग करायची. किती हो, पैसे किती घेतात? म्हटले 100 रुपये. तुमच्याकडून जास्त काय घेणार? ते कसं होतं? टकलं. पण ते बसल्याच्या नंतर त्याने बराच वेळ, त्याने 15 मिनिटात कटिंग व्हायची तर अर्धा तास घातला. किती? अर्धा तास घातला त्याने. आणि 100 रुपये त्या माणसाने त्यांना दिले ठरल्याप्रमाणे. तर म्हटलं 100 नाही, तुमचे 500 झालेत. किती? तर म्हटले 500 कशाचे हो? म्हटले 100 तुमच्या कटिंगचेच घेतलेले, पण 400 केस शोधायचे घेतले. केस शोधत होतो ना, त्याला जो वेळ लागला त्याचे 400 रुपये घेतलेले. म्हणजे इम्पॉसिबल काही नाही आहे जगात. तुमचे थिंकिंग पॉझिटिव्ह ठेवा, तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. अभंगावर बोलण्यासारखं खूप आहे पण आपला वेळ झालेला आहे. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर हरिदास गर्जते हरिनामाच्या कीर्ती, हरिदास गर्जते हरिनामाच्या कीर्ती.
शिवाजी महाराज